चांगले होईल. समजा सलेखणीचे भाव तुम्ही केला, दीक्षा घेऊन सलेखना करायला लागला तर देवगतीचा बंद पडेल. आणि देवगतीचा बंद पडला तर मग तुमचे भाव चांगले होत जातील. पण ते भाव करत असताना सुद्धा परिणाम विशुद्धी आपल्या हातात. परिणाम कसे पाहिजेत आपले? शांत, समाधान आणि सहनशीलता, सावधानता अशी आपले परिणाम पाहिजे. कोण तर जरा काय म्हटलं आणि चट्ट करून राग आला तर त्यांनी मला जे बोलले ना, माझ्या कर्माचा उदय आलाय म्हणून ती पुढची व्यक्ती मला बोलली, कर्म आलं निघून गेलं, मी शांत राहिले. ही आहे परिणाम विशुद्धी. लक्षात आलं? पण असं होतं का? आता जे पाणी येतं डोळ्यात लगेच कोणतरी काय तर म्हटलं तर काय करायचं त्याला? किती आवडलं तरी होतच नाही. म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये अजून सहनशीलता रोज कशा थांबवलं नाही, पण पाणी कसं थांबायचं? पाणी पण थांबतं. आतनं नाही झालं तर बाहेर येत नाही, आपोआपच येते. आपलं पुरुषार्थ कमी मग एखाद्या जीवाची सलेखना जर साधायची असली, तो जीव आत्ता नाही म्हणतोय, मला ज्यावेळेस जमल त्यावेळेस मी करतो म्हणतोय तो जीव, मग काय करायचं? गप्प बसायचं. जबरदस्तीनं कुणाला सलेखना द्यायची नाही. जबरदस्तीनं सलेखना एवढी सोपी नाही. कवा करल त्याची इच्छा जेव्हा होईल, मला आता नेमण्या म्हणेल त्यावेळेला करायचं, तोपर्यंत गप्प बसायचं. भगवंतांच्या पुढे भाव तेवढं करू शकतो की त्यांचं कल्याण व्हायचं भाव त्यांना होऊ देतो. एवढंच आपल्या हातात. बाकी आपण काय करू शकत नाही. बरं, जरा उठतात ना. कारण सल्लेखनेला भाव लई चांगले लागतात, लई शांत लागतात. आणि सारखं या जीवाला मी शांत, मी शांत, मी शांत, मी शांत, मी सावधान, मी सावधान, मी सावधान, मी सावधान.